नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्यात का? नीना रोशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सांजोऱ्याच्या पोळ्या, म्हणजेच त्याला साटोऱ्या पण म्हणतात, सांजोऱ्याच्या पोळ्या पण म्हणतात. तर तो सांजा कसा करायचा तयार ते तुम्हाला दाखवते. तर हा बघा गहू, मी गव्हाचा हा रवा काढलेला आहे, जाड रवा. ह्याच्यात बारीक रवा पण निघतो, पण सांजोऱ्याला असाच रवा लागतो. तर हा गव्हाचा रवा मी घरच्या घरी काढलाय आणि तो घेतलाय मी साधारण 1 वाटी. कारण हे 5-6 लोकांसाठी आहे, आरामशीर नाही का. 7-8 सांजोऱ्याच्या पोळ्या तरी आरामशीर बनतात. आणि साटोऱ्या करायच्या झाल्या तर चांगल्या 10-12 बनतात साटोऱ्या पण. तर आपण कढई ठेवली गरम करायला. कढईमध्ये ही टाकून घेऊया आणि ही भाजून घेऊ. भाजून जर भिजवला ना आज पूर्ण दिवस रात्र, आणि मग तो उद्याच्याला मग फुलतो चांगला आणि खायला पण खूप भारी छान लागतो. हा रवा आहे का मस्तपैकी भाजून घेतलाय. म्हणजे भाजून घेतला ना रवा की आपला रवा मस्त छान असा फुलतो का. तर रवा पण आपला गार होते. आता आपण गुळाचं पाणी करूया. आता आपण 1 वाटी रवा घेतलाय. तर आता आपल्याला काय करायचंय, ही इलायची आणि जायफळ पावडर आहे ती टाकून घेऊया यातमध्ये. तर आता ह्यानाच आपल्याला गुळ पण मोजायचा आहे, पाणी पण मोजायचं आहे. तर मी 1 वाटी पाणी टाकते मोजून, कारण आपला रवा जो आहे ना तो कमी आहे. तर आता आपल्या गोडानुसार आपल्याला आणि थोडं वरती टाकते म्हणजे आटल ते पाणी. 1/2 वाटी पाणी घेतलंय. आता आपण ह्यात गूळ टाकूया. ज्यांना गूळ आवडत नसेल त्यांनी साखरेचा पण वापर करू शकता तुम्ही. पण गूळ हा पौष्टिक असल्यामुळं मी गूळच घेते. तर आता आपलं 1 वाटी रवा, तर अर्धा वाटी मी गूळ घेणार आहे. जास्त पण आपल्याला गोड नाही करायचं, कारण घरामध्ये गोड जास्त खात नाही ती. का एवढा घेतलाय साधारण अर्धी वाटी गूळ. तर आता हे गुळाचं पाणी नाही का करण्यासाठी आपण ह्या टाकूया. कचरा वगैरे काय त्या पाण्यामध्ये जर काय कचरा वगैरे असेल तर निघून जाईल. आपण गाळूनच टाकणार आहे त्यातमध्ये. नमक टाकते मी, थोडंसं टाकायचं चवीपुरतं. अर्धा चमचा टाकलाय बघा. हे सांजा तयार करून मग हे आपला रवा तयार करायचा, मग रव्यापासून सांजा तयार करायचा. ही खूप मोठी प्रोसेस आहे. याला 1-2 दिवस जातेतच, 2 दिवस तर आरामशीर जाते. तर आता आपला गूळ जो आहे तो चांगला हे झालाय, थोडंसं आहे खाली. तर असं गुळाचं पाणी उकळून घ्यायचं चांगलं, म्हणजे मग हा रवा जो आहे ना चांगला फुलून वर येतोय. वर येण्यासाठी ह्याला 1 दिवस पूर्ण, 1 रात्र पूर्ण असं ह्याला टाइम द्यावा लागतो. मग तेव्हा चांगला सांजा तयार होतो. याची प्रोसेस आहे सांजा तयार करायची, ती थोडी मोठी आहे. कळत आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. गाळून आपण ह्याचा वापर करणार आहे. एकदम जास्त ओतायचं नाही, ओतत ओतायचं ह्याला. कारण ह्या पाण्यातच फुलतो.
आणि हा फुलण्यासाठी आपल्याला उकळतं पाणी हा टाकायचं असतं. गाळून घेतोय म्हणजे यात कचरा बिचरा काय असेल तर हा निघून जाईल. पाणी असं सुकून घेतंय हे रवा, आणि पाणी सुकून घेतल्यावर मग तो चांगला मुरल्या जातो. असं ह्यात नाही पाणी ओतायचं आणि असं तयार करायचं. आता हे आपलं पावडर मी वापरल्यामुळं चांगलं होतं स्वच्छ, पण तरी पण हो का कचरा थोडासा दिसतोय चाळणीमध्ये, म्हणून हे गाळूनच ह्यात ओतायचं. आता ह्याला ना दडपून ठेवायचं. दडपून म्हणजे ह्यात सगळं पाणी ह्याला असं दडपून ठेवायचं. आज दिवसभर रात्र असं. आता उद्याच्याला तुम्हाला दाखवते बनवताना कसा फुलतोय. तर हे असं करून खाणं म्हणजे अतिशय पौष्टिक आहे. घरच्या घरी आपण स्वच्छतेनं बनवून नाही का, घरच्यांच्या पण तब्येती चांगल्या राहते त्या. मग याला असं दडपून झाकून ठेवायचं. याला अजिबात आता उघडायचं नाही, काय नाही, याला असंच ठेवायचं म्हणजे तो रवा फुलतोय. सांजोऱ्याच्या पोळ्या.